आपलं मनपूर्वक धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी प्रशांतजी आदवडे सर पुन्हा एकदा मात्र जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये हिंदीमध्ये पुन्हा एकदा येतील. धन्यवाद. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण वेडीचे सुंदर मैदान पाहत आहोत. नील हार्दिक ही सलामीची जोडी, पहिल्या चेंडूवरती 3 धाबा. ओ हो हो हो, गोलंदाज टप्पा चुकला, बॅट्समनने गुडघा टेकला आणि भावा काय षटकार ठोकला. सर काय टायमिंग होतं. ऑफ्टमच्या भारताच्या डूबवर टॅप केला गेलाय. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोचली ती आता डबल फिगरमध्ये. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर हार्दिकच्या बॅटमधनं एक कडक षटकार. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. स्ट्राईक रेटचा विचार केला तर स्ट्राईक रेट खूप चांगला आहे हार्दिकचा. 2 चेंडूमध्ये या पट्ट्यानं 8 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात. पण चटक आहे, उपमाचे एक का आहे. महत्त्वाचा सामना जाकमाता रावळे आणि त्याचबरोबर त्रिशैलीबन मंगलमूर्ती. उंचाईला लॉंग ऑन, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर फाईन लेग. दिवसभर पाऊस पडतो आहे, प्रचंड पावसाचं प्रमाण. गावदेवी बैतीपाडा खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलाय दिवसभरामध्ये, निराश होण्याची आवश्यकता नाही आहे. नाण्याच्या 2 बाजू असतात, जय आणि पराभव, विजय आणि पराभव. विशेष करून अजय, आज तू जबरदस्त कामगिरी केलीत, अप्रतिम बॅटिंग केलीस. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आता नाही आहे. एकदा मिळेल. एकेरी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 11 वरती. धावसंख्या 12 धावा. कौतुक असेल, कुंदनचं फारशी प्रॅक्टिस नसताना त्याने 2दा चांगली कामगिरी केली. एकदा 11 धावा दिल्या. या मॅचमध्ये अजयचा महत्त्वाचा बळी त्याला मिळाला आणि लेग ब्रेक खूप चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी त्यांनी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. असं काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला नाही आहे. हेलिकॉप्टर खेळायचं होतं नीलला, तो पोचलाय 4 वरती. नील 4, धावसंख्या 13. सरीब जाकमाता रावळे टीम प्रथम बॅटिंग करत असताना त्रिशैलीबन मंगलमूर्ती संघाने टॉसिंगला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. SP बॉयज ट्रॉफी 2026 ऑर्गनाइज बाय शुभम पादे. प्रणयचे अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू लॉंग ऑफला गेलाय. किती दूर जाणार लॉंग ऑफला, प्रेक्षकांमध्ये चेंडू गेलाय. चेंडूवरती जबरदस्त आघात, चेंडू फेकून दिलाय प्रेक्षकात. षटकार. फार कमी आहे. SP बॉयज ट्रॉफी 2026 मानाची स्पर्धा. धावसंख्या दापलकावरती 19, 19 ऑन द बोर्ड. SP बॉयज ट्रॉफी 2026 प्रतियोगिता का आज का 5वां दिन. नील केंद्र 4 पर, हार्दिक इंपॉर्टेंट पारी केंद्र 14 पर. स्कोर 19 रन बगैर किसी नुकसान के. स्ट्राइकर पर बल्लेबाज नील. सुमित का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. ऑनसर पर खेलना चाहते थे बैटर, इस बार बात नहीं बनी है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. सुमित की एक बहुत अच्छी गेंद. सुमित कारभारी पहले ओवर में 19 रन. दूसरे ओवर की पहली गेंद बिंदी गेंद है.
ऑन साइड पर पहली भी फील्ड ऑफ स्टंप के काफी बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे, तेज तर्रार गेंदबाजी सुमित द्वारा, समर्थक बहुत खुश और थोड़ी देर के बाद ड्रॉ भी किया जाएगा। एक्शन रिप्ले में देखे, बहुत अच्छी गेंद थी, टपक करने के बाद उछाल मिला, फाइनल क्षेत्र में गेंद को खेलना चाहते, हुक करने की कोशिश बल्लेबाज निहिल की, लेकिन आपको कामयाबी नहीं मिली है। स्कोर 19 पर रुका हुआ। ऑफ स्टंप के बाहर गेंद, बल्ले का बाहरी किनारा लगा, थ्रो अच्छा नहीं है। नील अपने पास स्ट्राइक रखेंगे और इस दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, प्रेशर बिल्कुल बनाया इस मुकाबले में सुमित कारभारी ने। 2022 में बेस्ट बॉलर का अवार्ड इनको मिला था, बहुत ही शानदार प्रदर्शन किया था सुमित कारभारी ने, बल्ला भी इनका बोला था और ऑलराउंडर खिलाड़ी है। स्कोर 21 बगैर किसी नुकसान के। नील 6 पर खेल रहा है, हार्दिक 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं। लग रहा है कमेंट्री सुन रहे हैं, इससे पहले बहुत अच्छे गेंदबाजी कर रहे थे और अब टपक अपने ऑफ स्टंप के बाहर, आईलाइन से दूर और वाइड बॉल का इशारा। पॉइंट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी है, क्या इनके पास मौका है? क्या छूटा रितेश से? चौका या छक्का? चौका या छक्का? बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा 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 लगा, शानदार चौका। सर स्कोर 26 पर नन। बेहतरीन बल्लेबाजी निहिल द्वारा 10 पर किधर 6 गेंदों का सामना किया। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, फिलहाल इस वक्त गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 26 रन, ओवर दूसरा प्रगति पर। सुमित का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है, सुमित कारभारी। ऑन साइड पर गेंद को खेला गया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी वैसे दूर है। अभी फिलहाल तीन मुकाबले शेष, 3 सामने अजून शिल्लक आहेत। यानंतर सुमित कारभारी का ये ओवर, एक चौका जरूर है लेकिन फिर भी ये जो ओवर है बहुत अच्छा साबित हो रहा है तुरिशी लेमन मंगलमूर्ति बट टीम के लिए। और 2 ओवर 27 रन स्कोरबोर्ड पर। टीम मीटिंग करू नका। ड्रॉ देखील थोडाच वेळात केला जाईल, त्याची तयारी या ठिकाणी शुभमजी पाध्ये साहेबांनी केले। जयप्रकाश 11 टीम को बाय मिली थी इससे पहले। हम फिलहाल 2 ओवर 27 रन। नील प्लेइंग ऑन 11, हार्दिक प्लेइंग ऑन 14। ब्रिलियंट बैटिंग बाय हार्दिक। जब आप लिमिटेड ओवर का मैच, मतलब 4 ओवर 6 ओवर 20 ओवर 10 ओवर का जब मुकाबला खेलते हैं ना, तब आपका स्ट्राइक रेट बहुत इंपॉर्टेंट है और ज़्यादा आपके लिए रुकने का समय नहीं होता। मतलब बेहतर स्ट्रोक आपको खेलते हुए आपने बहुत बार देखा। आक्रामक बल्लेबाजी होती है। रितेश तैयार, टीम के कप्तान। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए वापस आना चाह रहे थे नील, पहले से हार्दिक तैयार थे, इन्होंने मना किया। और सही वक्त पर हाँ कहना, सही वक्त पर ना कहना भी बहुत जरूरी होता है। बारिश बहुत तेज। जयप्रकाश 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बॉक्स की तरफ आना है। जयप्रकाश 11 टीम कैप्टन नौशाद, आपका स्वागत। इस बाहर गेंद को खेल दिया ऑन साइड पर, 1 रन मुकम्मल किया। मैदान पर गेंद को फील्ड किया जाएगा, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़। दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किया। 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। ओवर तीसरा प्रगति पर, स्कोर है 30 रन बगैर किसी नुकसान के। नौशाद भाई आपका स्वागत। रितेश का ओवर है, इस ओवर में 3 रन। बेहतर गेंदबाजी करे सही इलाके में। 4 गेंदें बहुत महत्वपूर्ण, अगर 3 छक्के आते तो कमबैक करने का मौका मिलेगा सुजाक मातारावली टीम को। त्रिशिवन मंगलमूर्ति एक तगड़ी टीम है।
ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। बारिश में बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है, बाहर से बातें करना बहुत आसान है, क्योंकि आपके चेहरे पर, आपके आंखों की तरफ वो पानी आता है। उसके बाद में अगर विकेट के ऊपर पानी है तो वहाँ ब्लास्ट होता है। बहुत अच्छी गेंद, अपील करते हुए विकेट कीपर प्रणय, लेकिन इस अंपायर के ऊपर ज़्यादा कुछ प्रभाव नहीं है। 1 रन का इजाफा है, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। ओवर फिलहाल बहुत में तो बढ़ना, तीसरा ओवर प्रगति पर है। स्कोर 31 बगैर किसी नुकसान के। नील केंद्र 12 पर 9 गेंदों का सामना किया। हार्दिक 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 7 गेंदों का सामना किया। रितेश पितुली गेंदबाजी कर रहे हैं, पालघर प्रीमियर लीग खेल चुके हैं, अनुभव इनके पास, अनुभव संपन्न खिलाड़ी। एक्सीलेंट बॉलिंग, प्रतिभा संपन्न है, अनुभव इनके पास है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहा है, अच्छा गति परिवर्तन भी कर रहे हैं, मिश्रण कर रहे हैं। स्कोर 32 बगैर किसी नुकसान के। तीसरा ओवर, आखिरी गेंद, 32 पर नन। रितेश तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, डॉट बॉल। एक्सिलेंट बॉलिंग बाय रितेश। हवामान खात्याने सांगितलं 7 तारखेपर्यंत पाऊस आहे, 8 तारखेपर्यंत, एक दिवस वाढवला परत। स्पर्धेचा एकच दिवस असणार, स्पर्धा 2 दिवस वाढणार नाहीये। पण यावर्षी मी आत्ता जो मागोबा घेतलाय, गेल्या वर्षी आपली रबर बॉलची स्पर्धा होती, रेनी स्पर्धा होती, पण पाऊस नव्हता। यावेळेला पहिल्या दिवसापासून पाऊस आहे, शेवटच्या दिवसापर्यंत पाऊस असणार आहे, आणि ते प्रेक्षकांना मजा येते, खेळाडूंना मजा येते। धावा आपल्या कमी नाही झाल्या, धावांचा पाऊसच पडलाय। सर, आज डीजे मास्टर कुंदनची जागा घेणारे आमचे मित्र आहेत आशिष किणी, तेही खूप चांगलं काम करत आहेत। पंच आमच्या बाजूला बोलतील, व्हाइट बॉल का इशारा, धावसंख्या 33 धावा धावफलकावरती। देखिए इस मुकाबले में से जाकमाता रावले के प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं। इन्होंने विकेट नहीं खोया, लेकिन रनों की रफ्तार और तेज होनी चाहिए। इस ओवर को आपको बड़ा करना है। फुल टॉस, फुल टॉस पर जबरदस्त स्ट्रोक, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। और रितेश ने समझाया गेंदबाज हर्ष को। स्कोर 37 फॉर नन। अभी भी मुझे लग रहा है कि 311 मंगलमूर्ति की टीम कंट्रोल में है। डेड बॉल, 5 गेंदें शेष। इसी 5 गेंदों में से कम 3 या 4 बड़े स्ट्रोक आपको खेलने हैं, तब जाकर इस मुकाबले में जाकमाता रावली टीम की गाड़ी जो है पटरी पर आ सकती है। बल्ले का बाहरी किनारा और थर्ड मैन पर खिलाड़ी उनका सहारा, निहिल बैक टू द पेवेलियन। बड़ी मछली जाल में फंसी है, बल्लेबाज आउट। वॉर्मअप करत चला, वॉर्मअप करत चला। बघा आपण टेस्ट क्रिकेट खेळत नाही आहोत। 4 षटकांचा सामना, नील चिकळी संपुष्टात। हार्दिक केंद्रे 17 पर स्कोर 37 फॉर 1। पहले विकेट का पतन, हर्ष को सफलता मिली है। टिप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था।
आज कुंदन घरत डीजे कैंडी वायरल होने वाले। 4 गेंदें शेष है। बल्लेबाज साहिल, ये भी बहुत उम्दा बल्लेबाजी करते हैं, अपनी टीम के लिए अच्छा योगदान दिया इन्होंने। फुल टॉस, पनिशमेंट, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। डीजे मस्त रंगात आले, इंजिन गरम आहे, खूप चांगली गाणी वाजवत आहेत। बबलू, विठ्ठल डकमाई टीम कॅप्टन, जयप्रकाश एडवंड टीम कॅप्टन, आपण समालोचन कक्षाकडे यायचे। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार वाइट बॉल का इशारा। वाइट बॉल के साथ आगाज किया, उसके बाद में चौका, एक विकेट भी मिला हर्ष को। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। स्कोर 44 रन 1 विकेट के नुकसान पर। इसी ओवर में छक्का आया जब यॉर्क करने की कोशिश, पैरों पर गेंद थी, फुल टॉस गेंद पर पनिशमेंट। ये अच्छी लाइन है, बहुत अच्छी लाइन। टप्पा खाते उछाल मिला, घूमकर खेलना चाहते थे ऑनसाइड की तरफ। बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। बहुत ही बढ़िया गेंद, टप्पा ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा गया था, लेंथ बहुत बढ़िया थी। इस बार भी गति ज्यादा नहीं है लेकिन लेंथ बहुत बढ़िया। विठ्ठलवाड़ी, विठ्ठल रखमाई, विठ्ठलवाड़ी कैप्टन, जयप्रकाश एडवन कैप्टन। स्कोर 45 1 विकेट के नुकसान पर। विठ्ठल रखमाई टीम कॅप्टन या। बघा आता 2 चिठ्ठे असणार आहेत, 2 चिठ्ठे असणार आहेत, दोनों चिठ्ठे असणार आहेत। स्कोर 51-51, 52 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। आणि आता 2 चिठ्ठे आहेत। प्रकाश, जयप्रकाश एडवन संघाविरुद्ध कोणता संघ खेळणार ती चिठ्ठी काढली जाते। जी चिठ्ठी उचलली गेली ना ती चिठ्ठी। 30-11 आणि जाकमाता रावळे यामधला विजेता संघ लगेचच जयप्रकाश एडवन संघाविरुद्ध खेळणार आहे। रखमाई विठ्ठलवाडी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे।
सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम नौशाद, सहर्ष स्वागत आहे. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 52 रन, 52 रनचं टार्गेट यावेळेला सेट करण्यात आलंय. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. SP बॉयज ट्रॉफी 2026. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, डोंगराच्या कडाकपाऱ्यात निसर्गाचं सौंदर्य अप्रतिम, आणि त्यातल्या त्यात SP बॉयज ट्रॉफी यंदा मात्र खूप मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा चर्चेत राहिले. 5 वर्षांच्या कालावधी आपण पाहिलं एवढा पाऊस पडला नव्हता, परंतु या 6व्या पर्वामध्ये पावसाने धो-धो केलाय आणि खूप पाऊस कोसळलाय. 4:30-5 वाजता ड्रॉ टाकले जाणार आहेत. 4 संघ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना नेहिल किनी. पहिलाच बॉल वेगवान मारा यावेळेला पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना रितेश किनी एका साईडला आपण पाहत आहेत. प्रणय पाटीलला, आज अक्षय पाटील त्यांचे बंधू मात्र मॅचचा आनंद घेत असताना काही चापेवाडी टीमचे सुद्धा मेंबर्स यावेळेला ऑन साईडला. काय फुटवर्कचा वापर केला, बॉर्डरमॅनचा वापर करत असताना चेंडूला दिशा दिली आणि चेंडूने मात्र यावेळेला हवाई सफर केलं. षटकार. चांगला फटका होता, बाउन्स केला आणि त्या बाउन्सवर मात्र जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते लॉंग स्टॉप रिझनला. टाळ्यांचा कडकडाट होत असताना एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते रितेश किनीच्या माध्यमातून. हेमंत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. यावेळेला ऑन साईडला प्रणय पाटील सोडणार नाहीये, चान्स घेतोय. बरोबर रडार मध्ये बॉल नव्हता, परंतु बॉल क्लिअर झाला आणि इथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. पहा, टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स मिळाला, जेवढे आदून टाकण्याचा प्रयत्न करतील तेवढा धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. नेहिल किनीकडे अजून एक्सपिरियन्स तो घेतोय, टॅलेंटची कमी नाहीये. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडासा रिलीज केला होता बॉल, स्लोवर वन पाहायला मिळाला. फक्त बॉलला सोडून दिलं होतं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना 13 वर 0, 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल या वेळेला आणि प्रामाणिकपणा दाखवत असताना स्पोर्ट्समॅन स्पिरिट. फलंदाज प्रणय पाटील बॅक टू द डगआउट. जीत पाटीलच्या हातामध्ये कोणतीही चूक केली नाही आणि पहिली विकेट. प्रणय पाटील बॅक टू द डगआउट, गेल्या मॅचचा हिरो. या मॅच मध्ये मात्र लवकरात लवकर बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. त्रिश 11 विनोद पाटील पुरस्कृत मंगलमूर्ती विराथन टीमला पहिला धक्का 13 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. गोलंदाज हिमेश शॉर्ट रनअप घेत असताना 1 ते 2, 2 ते 3 पावलांचा रनअप घेत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप उंचीवर बॉल निघून जात असताना आभाळाला मानवंदना करणारा हा खणखणी षटकार आणि या षटकाराने अप्रतिम आपण पाहू शकताय उत्साहाचं वातावरण. 6 धावा.
बबलूच्या बॅटमधून एक चांगला उंचीवर जाणारा बॉल आपण पाहिलात. आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार आला बबलूच्या बॅटमधून. त्यानंतरचा बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा बॅक टू द बॉलर. एक नंतर मेल वेगाने मात्र दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत निहिल किनी डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला होता. बॅकअपसाठी कोणीही नव्हतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. रितेश किनी एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. असं नाहीये की तो प्रत्येक बॉल षटकारासाठी जातो. सिंगल डबलला सुद्धा तो महत्त्वपूर्ण तेवढीच मात्र व्हॅल्युएशन देत असताना पाहायला मिळतोय. ही त्याची खूबी राहिले. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या बेसिकला मात्र तुम्ही विसरून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळच मात्र आपण पाहिला षटकार चौकाराने भरलेला नाहीये. तर सिंगल डबल हे सुद्धा मात्र क्रिकेटमधील जे बेसिक आहेत त्या बेसिकला विसरून चालत नाही क्रिकेटरच्या माध्यमातून. 2 रन्स मिळतील. 21ला 1. आता विजयासाठी अजून सुद्धा 31 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. चांगला फटका यावेळेला सजवलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. चांगली फिल्डिंग तेवढीच राहिली. आय थिंक सो हार्दिक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेलेत. थोडंसं समोरून जरा बाजूला व्हा प्लीज. प्रेक्षक जे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत थोडंसं बाजूला व्हा कारण इथून डिस्टर्ब होतंय. तुम्ही खुर्चीवर बसू शकता. बॉल जर आपण पाहिला तर निघून जाईल जीत पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. इमेजचा हा बॉल आपण पाहिलात ज्या पद्धतीने राईट ओव्हर द विकेटने येत असताना हलकासा फक्त सोडला होता बॉल. स्लोवर 1 बॉल थांबून आला होता. 23 रन झालेत. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न हेमंत पुढे सरसावेल. आता चुकी केली. चुकीला माफी नाहीये. खराब फिल्डिंग. 4 रन. चौकार. ते बॉल येण्याच्या अगोदर मात्र थोडीशी घाई गडबड केली आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. चौकार मिळाला. या चौकारीची किंमत मोजावी लागणार आहे. नो डाऊट अबाउट इट. कमी धावसंख्या तिथे फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड असावा लागतो. ऑन साईडला फ्लॅट 6. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. अश्विन गोपाळे आमचे कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी षटकार आलाय. काय फटका खेळला होता हिमेशच्या या बॉलवर. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना साधेपणात ही माणूस रॉयल दिसतो हेच म्हणावं लागेल. रितेश किनीच्या बाबतीमध्ये सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान. परंतु त्याच्या बॅटमधून उच्च विचार पाहायला मिळत आहेत. षटकार. परंतु थेंब थेंब पाणी पडत नाहीये तर धो धो मात्र कोसळतोय. ढगाला तर जास्तच कळ लागले आणि या वेळेला मात्र बळीराजा शेतकरी सुखावला. परंतु आता मात्र या वेळेला प्रत्येकजण सांगत असेल थांब रे बाबा. वरुण राजा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत आपण पाहिलं तर 27 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा 25. एकंदरीत 33 धावा. 33 धावा झालेत. हार्दिक किनी यावेळेला दर्शवत असताना थोडीशी टेक्निकल मिस्टेक झाली होती. 33 रन. यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत बबलू किनी यांच्यासाठी. यावेळेला ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न खूपच बॉल बाउन्स झाला होता आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. आता 18 रनची आवश्यकता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो साहिल चापकेच्या माध्यमातून.
तिन्ही पंचांनी खूप उत्कृष्टरित्या कामगिरी केली. अंपायरिंग जबरदस्त राहिले. नितेश कदम सर असतील, साजिद लाला सर असतील, नदीम शाह सर असतील, ॲब्सोल्युटली ग्रेट वर्क. 35 रन झालेत. काल मी प्रोलिंग स्पोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा शेखर केनी यांना प्रश्न विचारला होता डोंगरेचे. त्यांनी सुद्धा सांगितलं की प्रोलिंग स्पोर्ट्सला खूप चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. ते व्हिडिओ व्हायरल होतात, मोमेंट आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. अर्धशतकं लगेच मात्र व्हायरल होत असताना पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रील्स बनतायत. चांगली क्लॅरिटी, चांगलं वर्क. यावेळेला अप्रतिम चांगला फटका खेळला गेलाय. फक्त दिशा दिली होती, पंपूने घाई केली. पंपूने घाई केली आणि इथे मात्र चौकार येत असताना पाहायला मिळतोय. या 4 रनने तुषार किनी आपल्या संघाला घेऊन जातोय 39 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता. 39 रन झालेत. 9 बॉलमध्ये 27. रितेश किनीच्या बॅटमधून साहिल चापके मात्र लाईन अँड लेन थोडीशी हरवले आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना मिस्टर नितेश कदम यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 40 रन. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. वारंवार मात्र व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 41. 41. कदाचित आता थोडेसे मनाने खचलेले आहेत. चला, जयप्रकाश एडवन टीम. वेळेला आपण पाहिलं तर हा बॉल निघून जाईल आणि नो बॉल, कारण 1 फॉर दी ओव्हर. अगोदर मात्र यावेळेला इशारा दिला होता, फ्री हिटचा सिग्नल. नो प्लस फ्री हिट. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. लांब लचक षटक यावेळेला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. सामन्याचं समीकरण सोपं करून ठेवलंय. 10 बॉलमध्ये 9 रन. 311 मंगल मूर्ती विराथन टीम. विनोदजी पाटील खुश आहेत संघाच्या कामगिरीवर. सध्या श्री जागमाता रावळे टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. ऑन साईटला शॉटपुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल शॉर्ट लेगला. तत्पूर्वी 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचले गेले. काय रबर बॉल क्रिकेटचा क्रेज. आणि पालघर जिल्ह्यामध्ये नंबर 1 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जी कोणती असेल तर प्रत्येकाच्या ओठांवरती अगदी आनंदाने नाव घेतलं जातं. ती स्पर्धा आहे SP बॉयज ट्रॉफी वर्ल्ड कप म्हणून जी गणना केली जाते. आणि यंदाच्या हंगामामध्ये मोटारसायकल ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 रन्स मिळाले आणि 3 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 47 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 5 धावा दूर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर साहिल चापके. जवळजवळ बॉल जर आपण पाहिले तर फेकले गेलेत 10 ते 11 बॉल आतापर्यंत होत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 48 वर आता 4 रन दूर आहेत विजयापासून. खुश आहेत संपूर्ण 311 मंगलमूर्ती विराथनचे जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत, समर्थक आहेत. बॅट अँड बॉलमध्ये कदाचित कॉर्डिनेशन झालेलं नाहीये. 1 रन मिळेल. 49 रन झालेत आणि विजयासाठी आता 3 रनची आवश्यकता. 6 बॉल 3 रन हे सामन्याचं समीकरण. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्या मैदानात आपण पाहिलं 1 बॉल 3ची मॅच असताना मॅच फिरवली होती. 1 बॉल 6 रन असताना सुद्धा मात्र मॅच फिरलेली आहे. परंतु डिफेन्स गोलंदाज खूप टफ झालाय गोलंदाजाला. त्यामध्ये कॅन्डीचं मी कौतुक करेन. काल साहिलने चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर बरेच असे गोलंदाज पाहायला मिळाले त्यांनी आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली. या खेळपट्टीवर चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला हा बॉल हार्दिकचा. 5 बॉल आणि 3 रन. काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला आणि परफेक्ट यॉर्कर. मिडल स्टंपचा पत्ताच कट केला. फलंदाज बाद.
272.72